रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही संपलेला नाहीये। रायगड जिल्ह्याचं प्रकरण तर फारच चर्चेत आहे। रायगड जिल्ह्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आलाय। त्यामुळे पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये एक प्रकारे तटकरे काहीशा वरचढ ठरलेत असं बोललं जात आहे आणि त्यामुळेच आता मंत्री भरत गोगावले पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। याच दरम्यान पालकमंत्री पदाचा वाद नव्यानं उफाळला असतानाच गोगावले यांनी भर सभेमध्ये मोठं विधान केलंय। माझ्या पराभवासाठी महायुतीतच काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मेळाव्यामध्ये भरत गोगावले बोलत होते। यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली आहे। मी आज मंत्री झालो, हा भरत गोगावले निवडून येऊ नये म्हणून महायुतीच्या काही नेत्यांनी देव पाण्यात ठेवले होते, मात्र जनतेच्या आशीर्वादाने मी 26,200 मतांनी निवडून आलो असं गोगावले यांनी म्हटलं। आम्ही गोरगरिबांचे शेट आहो, आम्ही शासनाला लुटलेलं नाही असं म्हणत देखील त्यांनी तटकरेंवर टीका केली आहे।